नमस्कार मित्रांनो, विशाल माहिती कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CSCच्या माध्यमातून ॲग्री स्टॉक फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे कसं काढून द्यायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला याचे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे agristock.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. इथे आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस इथं पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम वरती डॅशबोर्ड, यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे लॉग इन विथ CSC. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आपलं डिजिटल सेवा पोर्टल ओपन होईल. इथं तुम्हाला ID पासवर्ड टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा आणि साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर नवीन इंटरफेस इथं पुन्हा एकदा ओपन होईल. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं फार्मर रजिस्ट्रेशन, आधार ऑथेंटिकेशन. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही या शेतकऱ्यांसाठी तुम्ही बायोमेट्रिक पद्धत वापरू शकता. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे याच्यासाठी तुम्ही OTP ही पद्धत सुद्धा वापरू शकता. तर खाली यायचे तुम्हाला इथं शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला इथं साईडला क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP सेंड होईल. यानंतर तुम्हाला तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं साईडला क्लिक करायचं आहे. यानंतर त्या मोबाईल नंबरवरती पुन्हा एकदा OTP सेंड होईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण फॉर्म आहे तो ओपन होईल आणि या शेतकऱ्याची आधार कार्डवरती जशी माहिती आहे ही संपूर्ण माहिती तो तुम्हाला पाहायला भेटेल. आता स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला इथं फार्मर डिटेल्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचं नाव पाहायचंय, बरोबर आहे का, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. यानंतर इथं जन्मतारीख पाहिजे, कॅटेगरी, संपूर्ण माहिती बरोबर आहे का ही चेक करायची. फार्मर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली इथे स्क्रोल करत तत्पूर्वी इथं तुम्ही नेम मॅच स्कोर हा 100% आलेला पाहिजे. जर इथं काही मराठी नावामध्ये जर काही चुकलं असेल तर तुम्ही इथं ते एडिट सुद्धा करू शकता. यानंतर खाली याचे स्क्रोल करत इथं तुम्ही फार्मर डिटेल्समध्ये फोटो पाहू शकता इथं शेतकऱ्याचा. यानंतर खाली न्यू बिझनेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर शेतकऱ्याचा कोणता बिझनेस असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं. यानंतर खाली यायचं रेसिडेंशियल डिटेल्स. इथं तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आधार कार्डवर जशी आहे तशी आलेली आहे किंवा नाही चेक करून घ्यायचे. जर असेल तर असेच ठेवायची. जर काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंशियल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही इथं संपूर्ण माहिती आहे ती एडिट करू शकता. यानंतर खाली याचे स्क्रोल करत इथं तुम्ही पाहू शकता लँड होल्डर डिटेल्स. यामध्ये सिलेक्ट करायचे शेतकरी हा स्वतः मालक आहे का रेंटनं जागा घेतलेली आहे, जे काय असेल हे तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे. यानंतर खाली याचे स्क्रोल करत खाली आल्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स इथं ॲग्रिकल्चर आणि लँड ओनर फार्मर जे काय असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचे. यानंतर लँड डिटेल्स ओनर लँड इथं तुम्हाला पीच लँड या डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि शेतकऱ्याची ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये जमीन आहे ते जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत गाव निवडून घ्यायचे. निवडल्यानंतर इथं खाली यायचं तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम यावरती क्लिक करायचं आणि शेतकऱ्याचं या लिस्टमध्ये कुठं नाव आहे हे तुम्ही इथं चेक करायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर खाली यायचं आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता हा इथं शेतकऱ्याचं नाव संपूर्ण माहिती इथं पाहायला मिळेल. स्क्रोल करून घ्यायचं आणि इथं तुम्ही पाहू शकताय इथं
नेम मॅच स्कोर हा 100% झालेला आहे आणि व्हेरीफाय नो, तर इथं आपल्याला आता व्हेरीफाय करायचं आहे. यासाठी तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ना तुम्ही परत स्क्रोल करत इकडे यायचे. आता इथे तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय येस असं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यानंतर ना खाली यायचे. खाली आल्यानंतर ना तुम्हाला डिपार्टमेंट अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं फार्मर कन्सर्न या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते येस करून घ्यायचं. यानंतर ना खाली डिक्लेरेशन बाय सीएससी ऑपरेटर टिक मार्क करायची. डिक्लेरेशन बाय सीएससी फार्मर इथं सुद्धा टिक मार्क करायची. यानंतर ना इथे यायचं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथं ओटीपी बायोमेट्रिक जे असेल ते सिलेक्ट करायचं. प्रोसीड टू ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे आल्यानंतर असा इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आणि गेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे खाली ओटीपी टाकून घ्यायचं. इथं आपण आता ओटीपी टाकलेला आहे. इथे टिक मार्क केलेली आहे आणि यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर प्लीज वेट यानंतर आपली ई साईन झालेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता रजिस्टर सक्सेसफुली. इथं आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पीडीएफ आहे ती डाउनलोड करून घ्यायची. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेव्ह करून घ्यायची. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आणि इथं ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे या फॉर्मचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला साईटवरती यायचं. इथं आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे एनरोलमेंट आयडी टाकायचा किंवा शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर सुद्धा टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथं तुम्ही पाहू शकताय अप्रुव्हल स्टेटस पेंडिंग आहे. इथं फार्मरचं नाव, एनरोलमेंट डेट, इथं अप्रुव्हल डेट, रिजेक्ट झाले काय झाले ते सुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून अप्रुव्हल झाला नाही हे सुद्धा चेक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील.